लाडक्या बहिणीसाठी एक दिलासादायक बातमी आहे। आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर आता पैसे जमा केले जाणार आहेत। म्हणजे आज आहे 9 तारीख। 9 तारखेपासून पैसे शेतकऱ्यांच्या या महिलेच्या खात्यावर, लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे पैसे जमा केले जात आहेत। परंतु त्या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत? राज्य सरकारच्या माध्यमातून 2100 रुपयाचा हप्ता कधीपासून मिळणार आहे आणि हे 1500 रुपयाचा हप्ता कोणत्या महिलेसाठी पैसे आता वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे। म्हणजे पैसे आता वाटप सुरू झालेले, परंतु यामध्ये कोणत्या महिला सुरुवातीला पात्र करण्यात आलेले त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या YouTube चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता या साईडला एक बेल बटन दिसेल, याच्यावरती क्लिक करायला विसरू नका आणि या साईडला एक थंबचं बटन दिसेल, याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, मैत्रिणींनो, जवळपास लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना चालू करण्यात आली होती। म्हणजेच एकनाथ शिंदे असतील, एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही योजना मुख्यमंत्री असताना चालू करण्यात आली होती। त्यानंतर ही योजना कार्यरत राहील, नेहमीसाठी चालू राहील अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। तर विधानसभेपूर्वी अशी घोषणा करण्यात आली होती की या महिलेच्या खात्यावर 1500 रुपयाच्या ऐवजी 2100 रुपयाचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे, अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलं होतं। त्याची तरतूद सुद्धा लवकरच केली जाणार आहे, परंतु काही जाचक अटी यामध्ये टाकण्यात आलेल्या आहेत। जवळपास 5 अटी यामध्ये टाकण्यात आलेल्या आहेत। ज्या महिलेकडे 5 एकरावरती जमीन असेल, त्या शेतकऱ्याकडे जमीन असेल, त्याचे पैसे आता बंद केले जाणार आहेत। त्याचबरोबर 2.5 लाखाच्या वरती जे उत्पन्न आहे त्या महिलेचे सुद्धा पैसे बंद केले जाणार आहेत। त्याचबरोबर ज्या महिलेकडे घटस्फोटित असलेलं किंवा निराधारची पगार असेल किंवा इतर शासकीय योजनेची पगार असेल, अशाही महिलेचे आता हे पैसे बंद केले जाणार आहेत। त्याचबरोबर टॅक्स पेअर जे लोक होते त्यांच्या माध्यमातून, नोकरीधारकांच्या माध्यमातून किंवा 4 व्हीलर ज्यांच्याकडे आहे अशा शेतकऱ्यांच्या, अशा महिलेचे सुद्धा पैसे बंद केले जाणार आहेत। त्या महिलेचे सुद्धा पैसे बंद केले जाणार आहेत। ट्रॅक्टर सोडून इतर जे अवजार आहेत, वाहन आहेत, त्यांच्या पैशाचा परत एकदा हे बंद केले जाणार आहेत। परंतु आता हे पैसे कोणत्या महिलेच्या खात्यावर जमा केले जात आहेत? कालपासून हे पैशाचा वाटप सुद्धा सुरू झालेले आहे आणि आजही काही महिलेच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत। परंतु ज्या महिलेला आतापर्यंत एकही रुपया मिळाला नव्हता, म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला मागच्या 7,500 रुपये महिलेच्या खात्यावर जमा करण्यात आले होते विलक्षण पूर्वी, त्या महिलेच्या खात्यावर, म्हणजे ज्या महिलेच्या खात्यावर आतापर्यंत 7,500 रुपये हे जमा करण्यात आले नव्हते, अशा महिलेचे काही खात्याचे प्रॉब्लेम असतील, आधार लिंक नसेल असेल, शेडिंग नसलेल्या महिलेच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आले नव्हते आणि या त्या महिलेच्या खात्यावर आता हे पैसे जमा केले जात आहेत। आता हे नवीन पैसे जे आहेत 1500 रुपयाचा हप्ता, पुढील हप्ता, त्याचं सुद्धा लवकरच वितरित केला जाणार आहे। कारण तर राज्य सरकारच्या माध्यमातून जो लागणारा निधी आहे ते परत एकदा हिवाळी अधिवेशनात त्याची तरतूद केला जाईल आणि त्या महिलेच्या खात्यावर 1500 रुपयाचा हप्ता पुढील जे आहे ते जमा केला जाणार आहे। परंतु ज्या नियमात अटीत महिला बसतात अशाच महिलेच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत। नवीन महिलेसाठी म्हणजे 2100 रुपयाचा जो हप्ता आहे तो पुढीलच्या रक्षाबंधनच्या नंतर हे पैसे 2100 रुपयाचा हप्ता नंतर जमा केले जाणार, म्हणजे 600 रुपये एक्स्ट्रा वाढून मिळतील, परंतु ते रक्षाबंधनच्या नंतर। तर मित्रांनो, ज्या महिला अटीत आहेत, ज्या महिला नियमात बसतात, अशा महिलेच्या खात्यावर येतात ह्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे पैसे जमा केले जात आहेत। मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा